मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सीएन पाटील युट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी प्रदीप महले सर हिंगणघाट यांनी एक निवेदन केलेलं आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भामध्ये प्रदीप महले सर यांनी सर्वप्रथम याचिका दाखल केलेली आहे आणि ते काय म्हणतात, नेमकं काय त्यांनी आज निवेदन सादर केलेलं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करण्याची सोपी पद्धत इथं मी सांगितलेली आहे. बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा. तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. पण तुम्ही जर समजा याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. तर बघूया काय म्हणतात. तर प्रदीप महले सर आहेत नेमके कोण? प्रदीप महले सर हिंगणघाट येथील आहेत. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त, म्हणजेच विना अनुदानित अंशतः अनुदानित तत्वावर जे काही नियुक्त होते आणि 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी ज्यांनी सर्वप्रथम याचिका दाखल केली ते प्रदीप महले सर यांनी सर्व पेन्शन पीडित बांधवांना एक नम्र विनंती केलेली आहे की गेल्या 8 ते 10 दिवसामध्ये राज्यातील बरेच पेन्शन पीडित बांधवांचे फोन आलेत. यात काही वकील मंडळी, त्यांचे दलाल, हस्तक यांच्या माध्यमातून न्याय प्रक्रियेबाहेर असणाऱ्या पेन्शन पीडित बांधवांना लीडिंग मॅटर मध्ये समाविष्ट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा आपण पेन्शन पासून वंचित राहाल असे सांगून मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची मागणी करत असल्याचे त्यांना कळलेलं आहे. राज्यातील पेन्शन पीडित बांधवांना पूर्ण कल्पना आहे की 3 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सुनावणीमध्ये राज्य शासनाला 2 आठवड्यात लेखी व सकारात्मक उत्तर सादर करण्यास माननीय न्यायालयाने आदेशित केले आहे व 18 जुलै 2024 ही अंतिम आदेशाकरता तारीख दिलेली आहे. मग त्याच्यात महाराष्ट्र शासन उत्तर सादर करो अथवा ना करो, शासनाला न्यायालयात लेखी उत्तर सादर करणे अनिवार्य आहे. म्हणजेच जुनी पेन्शन लागू होणे असा त्याचा 100% अर्थ होतो. 6 डिसेंबर 2023 ते 3 एप्रिल 2024 या कालावधीत शासनाने 3दा जो 4 आठवड्यांचा कालावधी घेतला तो जुनी पेन्शन लागू करण्याकरिताच घेतलेला आहे. शासनाला आता नकारात्मक उत्तर सादर करणे कदापि शक्य नाही. आजपर्यंत उत्तर सादर झाले नसले तरी येत्या 6 जून 2024 ला आचारसंहिता संपते आहे व 10 जून 2024 पासून अधिवेशन सुरू होत आहे. कदाचित याच अधिवेशनात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% अनुदानावर आलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करीत असल्याचा निर्णय निर्गमित करून तोच निर्णय 18 जुलै 2024 पर्यंत न्यायालयात सादर करण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. कारण याबाबतची घोषणा ही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 14 डिसेंबर 2023 ला केलेली आहे. त्यावेळेस असंही म्हटलेलं आहे की हत्ती गेला आणि शेपूट राहणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी हा GR निघण्याची वाट आपण पाहत आहोत आणि म्हणून कुठल्याही प्रकारे वरील सर्व बाबींचा अंदाज पैसे लुटणारूंना लागलेला आहे. यापूर्वी सुद्धा आपण यांना भरभरून दिले आहे परंतु यांचे अजून पोट भरलेले दिसत नाही. पीडितांचे मानसिकतेचा फायदा घेऊन पैसे लुटण्याचा प्रयत्न हे करीत आहेत. शासन न्यायालय स्तरावरून झालेला निर्णय हा राज्यातील 26,000 पीडितांना लागू होणारच यात शंका नाहीच. करिता पेन्शन पीडित बांधवांनी यांच्या फसवणुकीला बळी पडू नये ही नम्र विनंती असं प्रथम याचिका करते आपला हितचिंतक प्रदीप महले हिंगणघाट यांनी या माध्यमातून केलेली आहे. आणि म्हणून आपण देवाला प्रार्थना करूया की 18 जुलै 2024 रोजी आपल्या सगळ्या पेन्शन पीडित बांधवांसाठी हा अत्यंत आनंदाचा राहील आणि त्याच्यासाठी जे कोणी प्रयत्न करत आहेत, मग राजकीय क्षेत्रातले असो, शैक्षणिक क्षेत्रातले असो आणि अजून कोणत्याही क्षेत्रातले असो, त्या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश निश्चितच या ठिकाणी या दिवशी मिळणार. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवा. या ठिकाणी मी थांबतो. थँक्यू.